सविनय नमस्कार. आजचा एपिसोड आहे खाऊन घ्या पिऊन घ्या. आजचा एपिसोड आहे खाऊन घ्या पिऊन घ्या. म्हणाल बऱ्याच नाव काय काय हल्ली तुम्ही चेकाळता हा असं मला म्हणत असाल, पण काय सांगतो, हे सगळं आहे ते तुकाराम मुंडे साहेबांच्या मुळे. आलं का लक्षामध्ये? हा मनुष्य आता फक्त त्यांची दर एक दिवसाने बदली व्हायचीच बाकी राहिली मला वाटतं. तेही काहींचं ध्येय असेल त्यांच्या बाबतीत. कठीण काही नाही तसं भारतामध्ये. स्वातंत्र्यानंतरचा भारत आहे हा. जरा डोकं चालवा जरा. केवढं करतो हा माणूस. जिथे जाईल तिथं त्याने वठणीवर आणलाय लोकांना. पण आता मला प्रश्न असा पडतो, इतकी वर्षे सुरळीत कसं काय चालू आहे ही सगळी भेसळ मिसळ, डुप्लिकेशन, एक्सपायरी डेटची प्रोडक्ट्स मस्त विकली जाणं, बिन लेबलाची प्रोडक्ट्स विकली जाणं, तेही जे अन्न पोटात जातं त्याच्यात अंगाला साबण लागतो तो, हर्बल आयुर्वेदिक, हे सगळं राजरोस इन्क्लुडिंग बाकीचं आहेतच ज्या वाईट पदार्थ आहेत ते. म्हणून आधी पहिलं आपलं अभिनंदन एकमेकांचं आपण करायचं की ते आपल्या पोटात नक्कीच गेलेलं आहे, तरी आपण जिवंत आहोत. मी जिवंत आहे एपिसोड सादर करायला, तुम्ही जिवंत आहात एपिसोड ऐकायला. पण आता सगळं आपल्याला स्वच्छ मिळणार, पवित्र अन्न मिळणार. एका दिवसात बदली नाही झाली तर साहेबांची. आज असंख्य लोकांनी या देशात कित्येक जण तर फक्त तळतळाट घेतायत तरी अक्कल येत नाहीये त्यांना. आणि या माणसाने फक्त आजवर फक्त आशीर्वाद घेतले. तळतळाट देत असतील ना पापी माणसं, त्यांना काही कमी देत असतील का? काहींनी वजन बिजन वगैरे वापरणं सुरू केलं असेल. पण आज आनंद वाटतो. आणि त्यांनी जी आपल्याला सांगितली आहे काळजी घ्यायला, ती आपण मात्र घेतलीच पाहिजे. ते त्यांच्या हातात नाही, त्यांनी वठणीवर आणलाय. पण तरी सुद्धा आपणही काळजी घेणं गरजेचं आहे. तुकाराम मुंडेजी छोटा माणूस आहे मी सर्वार्थाने, पण आपण प्रत्येक विभागाचे प्रमुख व्हावं, तेव्हा काहीतरी या देशाला काहीतरी आशेचे किरण दिसतील. आणि हे सगळं आपण काय म्हणतात त्याला, ढोल न पिटता गवगवा न करता मला अतिशय भरून येत आहे माणसाबद्दल. मी मध्ये त्या टोल फ्री नंबरला फोन केला होता कृतज्ञतेपोटी, पण तो काही लागला नाही. कदाचित टेलिकॉम खातं त्यांच्या हातात द्यावं लागेल त्याच्यासाठी. तर त्याच्यामुळे आपल्यापैकी कोणालाही हल्लीची मुलं मुली एकदम काय म्हणतात त्याला, व्हेरी स्मार्ट इन स्मार्टफोन. यस. तर ती काही शोधू शकली किंवा आपल्यापैकी कोणी शोधू शकलात. एकदा आहे स्वप्न बीकेसीला जाऊन त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना वाकून नमस्कार करायचा आणि पहिलेच वाक्य सांगायचं ते वय वगैरे बाजूला ठेवा, मला करू दे कृतज्ञतेने नमस्कार. आता बघा, अजून 1 वर्षांनी आपण जेव्हा भेटू दे, एकदम आपले चेहरे एकदम टुकटुकीत, शरीर विरीर एकदम टुकटुकीत. शुद्ध अन्न, ओरिजिनल जेन्युइन शुद्ध औषध, फळं, हे सगळं आपल्या वाट्याला येणार आहे. मिलते है एक दुसरे को. मस्त एकदम 10 वर्षांनी तरुण होऊन, जास्त सुंदर दिसून, शुद्ध अन्न, शुद्ध औषध, सारं काही शुद्ध, कारण करणारा माणूस अतिशुद्ध. विनम्र प्रणाम तुकाराम मुंडे यांना.